नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा महत्त्वाचा भाग असून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारले जातात. म्हणून या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला मग आपण आज 8 फेब्रुवारी 2024च्या चालू घडामोडी बघूया. चालू घडामोडी 2024 8 फेब्रुवारी 2024. प्रश्न पहिला, समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले? उत्तराखंड. कोणत्या कंपनीने सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार 2024 मिळवला आहे? उत्तर आहे REC लिमिटेड. अलीकडे संबंधित बातम्यामध्ये उल्हास हा शब्द काय आहे? न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम. राष्ट्रीय बाल भवन नवी दिल्ली येथे उल्हास मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. ULLAS म्हणजे उल्हासचे पूर्ण रूप काय आहे? मराठीमध्ये समाजातील सर्वांसाठी आजीवन शिक्षण समजून घेणे. अध्यात्म आणि सेवेच्या समर्पणाबद्दल अलीकडे केरळमधील शंकरा स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला? ईश्वरी प्रसाद नंबूदिरी. हिमाचल प्रदेशातील राज्यपालांनी अलीकडे प्रकाशित केलेल्या हिंदी का गद्य साहित्य आणि योगांचे विविध आयाम या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर रामचंद्र तिवारी. ओडिशातील कोणत्या बस स्थानकाचे नाव बी आहे? ओडिशातील कोणत्या बसस्थानकाचे नाव BR आंबेडकर असे नाव देणार आहे? बारामुंडा ISBT. इरियाटोशन्स नावाची नवीन शोधलेली पाण्याखालील दरी कोठे होती? सायप्रसच्या किनाऱ्याजवळ. 15 फेब्रुवारी 2024 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहे? लेफ्टनंट जनरल उपेंद्र त्रिवेदी. महिला जनगणना विच्छेदन EGM 2024 विरुद्ध शून्य असहिष्णुता आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम काय आहे? त्याचा आवाज त्यांचे भविष्य. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 मध्ये सत्या नडेला आणि सुंदर पिचाई सारख्या व्यक्तींना मागे टाकून जागतिक स्तरावर कोणाला दुसरे स्थान मिळाले आहे? मुकेश अंबानी. प्रश्न 12वा, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारचे अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे? पहिला. प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर पोहोचले आहे? 9व्या. भारतीय वंशाच्या कोणत्या देशाच्या शिक्षिका आणि राजकारणी स्त्रीला प्लेंदर यांचे निधन झाले? ब्रिटिश. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत मागे टाकेल? 2027. सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे? चीन. नवी दिल्ली येथील आयोजित पहिल्या बिमस्टेक ॲक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? अनुराग ठाकूर. अहमद अवध बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? येमेन. फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? साहित्य. काश्मीर कवी फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? 1997. नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांनी समर्पित बापू टॉवरचे उद्घाटन करण्यात आले आहे? बिहार. बिहार राज्यात उद्घाटन करण्यात आलेल्या बापू टॉवरची उंची किती फूट आहे? 120. दरवर्षी कोणत्या कालावधीत वन अग्नी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो? 1 ते 7 फेब्रुवारी. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत मंजूर.
करण्यात आले ते कोणत्या वर्षीच्या जल प्रदूषण कायद्याशी संबंधित आहे? 1974. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दृष्टी विधेयक 2024 राज्यसभेत कोणी मांडले आहे? भूपेंद्र यादव. कोणत्या राज्यातील मंदसौर जिल्ह्यातील चित्यासाठी देशातील दुसरे अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे? मध्य प्रदेश. भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा 150 मिमीचा स्मार्ट दारुगोळा कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? ITI मद्रास. सर्वोत्कृष्ट ग्रीन ब्रँड कॉर्पोरेट पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला आहे? REC. नायब बुकेले यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली? अल साल्वाडोर. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये प्रथम स्थान पटकावणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे? जसप्रीत बुमराह.